श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, सध्या पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना चालू आहे. हा पुरुषोत्तम मास अत्यंत पुण्यपावन आहे. आपलं आत्मिक शुद्धीकरण करण्यासाठी आहे, आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे पापनिवृत्तीसाठी अधिक महिना आपल्याला उत्तम फलदायी ठरतो. तर मागे अधिक मासावर मी एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, अधिक मासामधील 2 एकादशी आणि 1 पौर्णिमा आपलं पूर्ण जीवन बदलू शकतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. ज्यांना पूर्ण अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा उपासना नाही करता आली तरी हरकत नाही. फक्त 3 दिवस जरी आपण जर श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांची विष्णूंची जर सेवा केली तर संपूर्ण अधिक मासाचे आपल्याला फळ प्राप्त होईल. तर दिनांक 27 मे रोजी म्हणजेच उद्या कमला एकादशी आहे. आता ही एकादशी अत्यंत पुण्यपावन आहे. ही एकादशी 3 वर्षातून एकदा आलेली आहे. पण 3 वर्षातून एकदा आली आहे म्हणून ही श्रेष्ठ आहे का? तर नाही. एकादशीचं व्रत श्रेष्ठ का आहे तर त्याचं वर्णन आहे. एकादशी व्रत अतिश्रेष्ठ, पुरुषोत्तम मास त्यात विशेष, आचरिता महापातक नाश पावे क्षणार्थे. तर एकादशी व्रत हे अतिश्रेष्ठ आहे. त्यात पुरुषोत्तम मास चालू आहे आणि जर आपण भक्तीने श्रद्धेने एकादशी व्रताचं आचरण केलं तर महापातक 1 क्षणामध्ये निवारण होतात असं वचन आहे. पुरुषोत्तम मासामध्ये अनेक लोक भगवान विष्णूंची सेवा करत आहेत, परंतु काही लोकांना ऑफिस आहे, कामावर जावं लागतं किंवा विविध प्रकारच्या मागे असणाऱ्या ज्या काही भानगडी असतात त्याच्यामुळे देवाचं नामस्मरण करणं शक्य होत नाही. तर त्या लोकांसाठी या 2 एकादशी आणि 1 पौर्णिमा हे 3 दिवस. तर आता दिनांक 27 मे रोजी म्हणजेच उद्या एकादशी आहे. त्यानंतर दिनांक 31 मे रोजी ज्येष्ठ म्हणजे अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे. ती पण अतिश्रेष्ठ आहे, कारण पौर्णिमा ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे आणि त्यात परत पुरुषोत्तम मास असल्यामुळे त्याचं फळ आपल्याला अधिक प्रमाणामध्ये प्राप्त होईल. त्यानंतर दिनांक 11 जून रोजी सुद्धा एकादशी आहे. ही पुरुषोत्तम मासातलीच आहे. 27 मे, 31 मे आणि 11 जून हे 3 दिवस फक्त आपल्याला श्रद्धेने भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. हे 3 दिवस जरी आपण भगवान विष्णूंसाठी दिले तर नक्कीच पूर्ण पुरुषोत्तम मासाचं किंवा पुरुषोत्तम मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा केल्याचं फळ प्राप्त होईल. तर आता एकादशी उद्या आहे. आपल्याला उद्याची एकादशी नाही शक्य झाली तरी हरकत नाही. 1 एकादशी अजून आपल्याकडे आहे, परंतु पौर्णिमेचा उपाय करायला विसरू नका. पौर्णिमा आपल्याला अत्यंत फलदायक ठरणार आहे. तर आता उद्या आपण सकाळी लवकर उठून स्नान करावं, दिवसभर उपवास ठेवायचा आहे, एकादशीचं व्रत करायचं आहे. आणि उपवास फक्त उपाशी राहून केला जात नाही, तर उपवासाचं खरं महत्त्व काय आहे? ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी आपल्याला उपाशी पोटी तर राहायचंच असतं, परंतु नुसतं आपण अन्नाचा त्याग नाही करत, तर आपल्या शरीरातील असणारे लोकांच्या प्रती द्वेष, मत्सर, लोभ याचा आपण नाश करायला हवा. त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवसभर भगवंताचं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु खरं आपल्याला उपवासाचं महत्त्वच माहीत नाही. आपण दिवसभर उपाशी राहतो, चिडचिड करतो, आरडाओरडा करतो. त्या उपवासाचं आपल्याला कसं फळ प्राप्त होईल? तर ज्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो त्या दिवशी एकतर आपल्याला अंतःकरण हे शुद्ध, शांत, सात्विक गुणांनी ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. तेव्हा आपण उद्या तसेच पौर्णिमेला सुद्धा उपवास केला तरीही चालेल. तसेच 11 जून रोजी पण आपल्याला अशा पद्धतीने उपवास करायचा आहे. तर दिवसभर भगवंताचं नामस्मरण करीत आपल्याला हा दिवस व्यतीत करायचा असतो. एकादशीचा उपवास त्याच दिवशी रात्री सोडला जात नाही, तो दुसऱ्या दिवशी किंवा त्याचं पारणं हे दुसऱ्या दिवशी द्वादशीला केलं जातं. त्यामुळे आपण दिवसभर उपवास करावा. भगवान विष्णूंची मूर्ती असेल, कृष्णांची मूर्ती असेल, मूर्तीवर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या मंत्राचं उच्चारण करीत 108 वेळा दूध घालून भगवंतांना अभिषेक करावा. तसेच तुळशीपत्र आपल्याला एकादशीला तोडता येत नाही, म्हणून आजच तुळशीपत्र आणून ठेवावे आणि भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर, विष्णूंच्या मूर्तीवर 108 तुळशीपत्र अर्पण करून अष्टोत्तर नामावली आपल्याला मिळेल भगवान विष्णूंची, ती आपण घ्यावी. पुस्तक मिळालं तर पुस्तक घ्या, नाहीतर आपण गुगलला सुद्धा सर्च करून प्राप्त करून घेऊ शकता. ते नाही शक्य तर ओम कृष्णाय नमः, ओम कृष्णाय नमः किंवा ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः किंवा ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, हे जे भगवंताचे नाव आहे तेच नाव 108 वेळा आपण घेऊन सुद्धा अष्टोत्तर नामावली ही सेवा करू शकता. भगवान विष्णूंना स्नान घालून त्यांना गंध, अक्षदा, फूल, त्यांना यथाशक्ती वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर दही साखरेचा किंवा जे काही आपल्याला सहजरित्या प्राप्त होईल, मिळेल त्याचा नैवेद्य भगवंतांना दाखवावा. त्याचप्रमाणे तुळशीपत्र अर्पण करून झाल्यानंतर भगवान विष्णूंची महाआरती करायची आहे, कृष्णांची आरती करायची आहे आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छित मनोकामना भगवान विष्णूंना सांगायच्या आहेत. याने नक्की काय होईल? आपल्या समस्त पापांचा नाश होईल. आपल्या जीवनामध्ये कळत नकळत झालेले अनेक पापं असतात. त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक समस्या असतात, कोणाला आरोग्याच्या समस्या असतात, कोणाला वैवाहिक जीवनातील समस्या असतात, तर कोणाला कौटुंबिक वादातून निर्माण झालेले त्रास असतात, शत्रुपीडा असतात. परंतु पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना अतिप्रिय आहेच, त्यामध्ये एकादशी तर त्यांना अतिप्रिय आहे. त्या दिवशी केलेली सेवा आपल्याला अधिक इतर वेळी सुद्धा एकादशीची सेवा किंवा एकादशीचं व्रत आपल्याला अधिक प्रमाणामध्ये फळ प्राप्त करून देत असतंच, परंतु पुरुषोत्तम मासातील एकादशीचं व्रत आपल्याला अनन्यसाधारण असं पुण्य प्राप्त करून देणार आहे. उद्याची एकादशी फक्त 3 वर्षातून आली आहे म्हणून सेवा करायची नाही किंवा म्हणून व्रत नाही करायचं, तर पुरुषोत्तम मासातील एकादशी ही अतिश्रेष्ठ आहे आणि त्याचं फळही आपल्याला अति प्रमाणामध्ये प्राप्त होणार आहे. त्यामुळे भगवान विष्णूंचं पूजन करून दिवसभर आपण नामस्मरण करावं, भजन करावं, भगवत चिंतन करावं, आनंदात दिवस घालवावा, दान धर्म करावा. कारण एकादशीच्या दिवशी आपण गरिबांना, गरजू व्यक्तींना दान केलं तर आपल्याला भगवान विष्णू अधिक प्रमाणामध्ये देतात, माता लक्ष्मी आपल्यावर कृपादृष्टी प्राप्त करते. त्यामुळे आपण आपल्या आर्थिक समस्या दूर होतील, माता लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपादृष्टी दाखवेन. त्याचप्रमाणे आपल्या शारीरिक व्याधी निवारण होतील आणि हो, एकादशीच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपण भगवंताचं पूजन करण्यापूर्वीच सकाळी गंगा स्नान करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता प्रश्न उपस्थित होईल, गुरुजी गंगा कुठे आम्हाला मिळेल, गंगेचं स्नान कसं करावं? तर आपल्या घरामध्ये आपण कोणत्या तीर्थाला गेलेले असाल तर घरामध्ये आणलेलं जे काही तीर्थ असेल, गंगेचं पाणी, ते पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून गंगा स्नान म्हणून करू शकता. तेही नसेल तर स्नान करीत असताना गंगे नमः, ओम गंगे नमः, ओम गंगे नमः 11 वेळेला असं म्हणून गंगेचं स्मरण करावं किंवा पुढील प्रमाणे मंत्र म्हणावा, ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. हा मंत्र म्हणून गंगा स्नान करावं, भगवंताचं पूजन करावं आणि दीपदानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी दीपदान करायला विसरू नका. एक तांब्याचा दिवा आपण विकत आणावा नवीन, तो दिवा त्याच्यामध्ये तूप घालावं, तुपाची वात लावावी, भगवान श्री विष्णूंच्या पुढे तो दिवा ठेवावा, त्या दिव्याला हळद कुंकू व्हावं आणि तो दिवा लावून भगवान विष्णूंना ओवाळून त्यांच्यासमोर अर्पण करावा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिरे नमोस्तुते. हा मंत्र म्हणून भगवान विष्णूंना तो दीप अर्पण करावा. दीपदानाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं, तर भगवान विष्णूंना तो दीप अर्पण करावा. त्याचप्रमाणे आपल्या जवळचे कोण ब्राह्मण असतील, ओळखीचे दाम्पत्य, त्यांना घरी बोलवून त्यांना यथाशक्ती वस्त्रदान द्यावेत. एक तांब्याचं तामण घ्यावं, त्याच्यामध्ये 33 बत्तासे किंवा 33 खारीक घेऊन किंवा 33 अनारसे, ज्याला आपूप आपण दान म्हणतो, त्यालाही विशेष महत्त्व आहे. काय आपण अनारसे घेऊ, बत्तासे घेऊ किंवा खारीक घेऊ, त्याच्यासोबत तो दिवा, वस्त्र, हे सगळं ब्राह्मणांना दान द्यावं, यथाशक्ती दक्षिणा द्यावी. लक्ष्मीनारायण स्वरूप समजून त्या ब्राह्मणांचे पाय धुवावेत, त्या दाम्पत्यांना नमस्कार करावा. नक्कीच भगवान विष्णूंची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहील आणि आपल्या जीवनातील समस्त कळत नकळत झालेल्या पापांचा क्षय होईल. लक्ष्मी नारायण देव आपल्यावर अखंड कृपादृष्टी प्राप्त करतील. ह्या 3 दिवशी आपल्याला दान करण्याची आवश्यकता नाही. ह्या 3 दिवसांपैकी एखाद्या दिवशी जरी आपण दान केलं तरी पण आपल्याला त्याचं फळ भरपूर मिळेल आणि आपल्यावर भगवंताची अखंड कृपादृष्टी प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ.